विद्यार्थी मित्र, आज आपण उपयोगितेचे विश्लेषण हे नवीन प्रकरण सुरू करणार आहोत। या प्रकरणाचे आपण 3 भागामध्ये त्याचे विभाजन केलेले आहे। पहिल्या भागामध्ये आपण उपयोगिताची प्रस्तावना, उपयोगितेचं स्वरूप, अर्थ, व्याख्या आणि त्याची वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्र, ह्याच्या अगोदर आपण सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्राचा परिचय या प्रकरणाचे 2 व्हिडिओ तयार करून आपण यूट्यूबवर टाकलेले आहेत। ते तुम्ही नक्की पाहिलेच असतील, पाहिले नसतील तर पहा, आवडले असतील तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका। तर उपयोगिता विश्लेषण हे दुसरे तिसरं काही नसून उपभोक्त्याच्या आर्थिक वर्तणुकीचं विश्लेषण करणे म्हणजेच उपयोगिता विश्लेषण होय। सर्वसाधारण पाहिलं तर प्रत्येक मनुष्याच्या गरजा ह्या कशा असतात? अमर्यादित असतात आणि गरजा पूर्ण करणारी साधनं मात्र मर्यादित स्वरूपात असतात। त्यामुळे सर्वच गरजा व्यक्तींच्या एकाच वेळी पूर्ण होऊ शकत नाहीत। मात्र एका विशिष्ट वेळेमध्ये विशिष्ट गरज व्यक्तीला पूर्ण करता येत असते। म्हणून प्रत्येक व्यक्ती आपल्या उपलब्ध साधनसामग्रीमधून, आपल्या जवळ असलेल्या पैशाच्या माध्यमातून अधिकाधिक गरजा कशा पद्धतीने पूर्ण करता येतील आणि त्यामधून अधिकाधिक समाधान कशा पद्धतीने प्राप्त करून घेता येईल या दृष्टिकोनातून तो प्रयत्न करत असतो। म्हणजे व्यक्तीनं गरजा पूर्ण करण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजेच आपल्याला काय म्हणता येतं? उपभोक्त्याच्या वर्तणुकीचा अभ्यास करणं म्हणजे उपयोगिता विश्लेषण होय। सर्वसाधारणपणे जर आपण उपयोगिता म्हणजे काय ह्याचा जर अर्थ पाहिला तर उपयोगिता म्हणजे वस्तूमध्ये असलेली उपयुक्तता होय। म्हणजे ज्या वस्तूमध्ये उपयुक्तता असते तीच वस्तू उपभोक्त्याकडून खरेदी केली जात असते। मात्र अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून उपयोगिता म्हणजे वस्तूमध्ये गरज पूर्ण करण्याची शक्ती होय, की ज्या वस्तूमध्ये व्यक्तीचं किंवा उपभोक्त्याचं गरज पूर्ण होऊ शकते अशीच वस्तू किंवा सेवा उपभोक्त्याकडून ते खरेदी करू शकतो आणि खरेदी करून त्याच्यातून अधिकाधिक समाधान मिळवण्याचा, प्राप्त करण्याचा तो प्रयत्न करत असतो। म्हणून उपयोगिता ही एक अतिशय महत्त्वाची संकल्पना आहे आणि या संकल्पनेच्या आधारावर डॉक्टर मार्शल यांनी आपलं 1890 मध्ये अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ प्रकाशित केला आणि या ग्रंथामध्ये त्यांनी उपयोगितेचा सिद्धांत मांडलेला आहे। आणि उपयोगितेचा जर अर्थ किंवा व्याख्या आपल्याला जर पाहिजे झाली तर प्राध्यापक स्टॅनली जोहान्स यांनी वस्तूमध्ये असणारी मानवी गरज पूर्ण करण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता होय। म्हणजे मानवी गरज पूर्ण करण्याची ज्या वस्तूमध्ये क्षमता असते अशी वस्तू उपभोक्त्याकडून खरेदी केली जात असते। गरज ही काय आहे? उपयोगितेची जननी आहे। गरज म्हणजे काय? तर आपला गरज म्हणजे व्यक्तीमध्ये असलेल्या समाधानाचा अभाव म्हणजे गरज म्हणता येते। आणि गरज थोडक्यात सांगायचं झालं तर गरज म्हणजे काय? कमतरता असेल किंवा न्यूनता होय, ज्या वस्तू किंवा बाबी आपल्याजवळ नसणं आणि त्याची आपल्याला जाणीव होणं म्हणजे गरज होय। आणि या गरजेतूनच काय करतो? उपभोक्ता विविध प्रकारच्या वस्तू खरेदी करत असतो, विविध वस्तूंना मागणी निर्माण करत असतो आणि ज्या वस्तूमध्ये उपयोगिता असते किंवा मानवी गरज पूर्ण करण्याची क्षमता असते अशा वस्तू उपभोक्त्याकडून खरेदी केल्या जात असतात। म्हणून उपयोगिता ही एक महत्त्वाची संकल्पना आहे। परत एकदा आपण उपयोगितेचा व्याख्या पुढील प्रमाणे पाहूया। उपयोगिता म्हणजे वस्तूमध्ये असणारी मानवी गरज पूर्ण करण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता होय। ह्या उपयोगितेच्या आधारावर आपण त्याची काही वैशिष्ट्ये आपण अभ्यासणार आहोत। त्याच्यातलं पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं की सापेक्ष संकल्पना। सापेक्ष या शब्दाचा अर्थ म्हणजे बदल होय। म्हणजे उपयोगिता ही बदल होणारी, बदलत जाणारी अशी संकल्पना आहे। म्हणजे उपयोगिता ही स्थळानुसार व काळानुसार
बदलणारी संकल्पना आहे की स्थळानुसार आणि काळानुसार बदलत उपयोगिता ही जात असते. जसं आपण उदाहरण सांगितलं गेलं तर आपल्याला असं म्हणता येतं की हिवाळ्यामध्ये आपल्याला लवकरीच्या कपड्यामध्ये जास्त उपयोगिता जाणवते, मात्र हेच कपडे आपण उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी घालू शकत नाही. त्याचं कारण म्हणजे आपल्याला त्या कपड्यांपासून उपयोगिता प्राप्त होत नाही, म्हणून त्या वस्तूंना त्या कालावधीमध्ये उन्हाळ्यामध्ये मागणी नसते. त्याचबरोबर स्थानानुसार जर विचार केला तर समुद्रकाठी असेल किंवा नदीकाठी प्रचंड प्रमाणात वाळू असते, पण ह्या वाळूला त्या ठिकाणी त्याची उपयोगिता नाही. मात्र त्याच वाळूचं जेव्हा शहरामध्ये बांधकामाच्या ठिकाणी आणली जाते त्यावेळेस त्याची उपयोगिता हे मोठ्या प्रमाणावर निर्माण होते. म्हणून उपयोगिता ही एक सापेक्ष संकल्पना आहे, ती स्थळानुसार काळानुसार बदलत असते. त्याचबरोबर दुसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं व्यक्तिनिष्ठ संकल्पना. उपयोगिता ही व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे, म्हणजेच उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना असून ती कशी व्यक्तीनुसार बदलते. कारण व्यक्तीचे स्वभाव, आवडीनिवडी, त्यांचं चलनवलन हे कसं असतं, व्यक्तिपरत्वे भिन्न भिन्न असतं. म्हणजे आपण म्हणतो की व्यक्ती तितक्या प्रकृती, म्हणजेच प्रत्येक व्यक्तीचं स्वभाव, आवडीनिवडी वेगवेगळ्या असल्यामुळे एखादी वस्तू एखाद्या व्यक्तीला आवडत असेल तर तीच वस्तू दुसऱ्या व्यक्तीला आवडेलच असं सांगता येत नसतं. म्हणून उपयोगिता ही व्यक्तिनुसार सुद्धा बदलते. उदाहरण द्यायचं झालं तर विद्यार्थ्यांना अध्ययन करण्यासाठी नोटबुक असेल, पेन असेल, त्यांच्या अँड्रॉइड मोबाईल असेल, या वस्तूपासून त्यांना अधिकाधिक उपयोगिता अध्ययन करताना प्राप्त होईल. मात्र जे मुलं अध्ययनापासून, अभ्यासापासून, शाळेपासून दूर आहेत, वंचित आहेत, अशा मुलांना या वस्तूपासून कुठल्याही प्रकारची उपयोगिता त्यांना प्राप्त होणार नाही. त्याचबरोबर दुसरं उदाहरण सांगायचं झालं तर शिक्षकांना अध्यापन करण्यासाठी खडू असेल, बोर्ड असेल किंवा इतर शैक्षणिक साहित्य असेल, या वस्तूपासून त्यांना त्या उपयोगिता प्राप्त होते. मात्र इतर व्यक्तींना या वस्तूपासून कुठल्याही प्रकारची उपयोगिता ही प्राप्त होणार नाही, कारण व्यक्तीनुसार ही उपयोगिता ही कशी आहे, बदलणारी असते. तिसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं नैतिकदृष्ट्या तटस्थ आहे. आता नैतिकता म्हणजे काय, तर नैतिकता म्हणजे चांगलं वाईट, योग्य अयोग्य, चूक बरोबर, सत्य असत्य इत्यादीचा सारासार विचार करणं हे नैतिकतेमध्ये मोडतं किंवा नैतिकता त्याला म्हटलं जातं. मात्र उपयोगिता ही नैतिकदृष्ट्या तटस्थ मानली जाते, कारण उपयोगिता ही सत्य असत्य, चांगलं वाईट हे कुठल्याही बाबीचा ती विचार करत नाही. त्यामुळे जर उदाहरण द्यायचं झालं, आपलं असं सांगता येईल की गृहिणी आपल्या किचन रूममध्ये भाजी चिरण्यासाठी चाकूचा वापर करते, मात्र त्याच चाकूचा वापर एखादा मारेकरी इतर व्यक्तींना इजा पोहोचवण्यासाठी, मारण्यासाठी त्याच सुरीचा किंवा चाकूचा वापर ते करू शकते. म्हणजे त्या चाकूपासून सुद्धा त्याला उपयोगिता प्राप्त होते. म्हणजे एखाद्या वस्तूचा वापर चांगल्या कामासाठी किंवा वाईट कामासाठीही केला जाऊ शकतो, कारण त्याच्यामध्ये उपयोगिता असते. म्हणून उपयोगिता ही तटस्थ आहे, म्हणजे ठाम आहे, म्हणजे ते चांगल्या किंवा वाईटांचा भेद ती करत नाही. म्हणून उपयोगिता ही नैतिकदृष्ट्या तटस्थ मानली जाते. चौथं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं उपयोगिता आणि उपयुक्तता या दोन्ही संकल्पना कशा आहेत, वेगळ्या आहेत, यामध्ये फरक आहे. उपयोगिता म्हणजे काय, आत्ताच आपण पाहिलं, उपयोगिता म्हणजे मानवी गरज पूर्ण करण्याची क्षमता होय. तर उपयुक्तता म्हणजे वस्तूमध्ये किंवा वस्तूपासून उपभोक्त्याला मिळणारे किंवा प्राप्त होणारे हित होय. यामध्ये उपयोगिता ही काय होते, व्यक्तीला समाधानाची पातळी त्याच्या माध्यमातून प्राप्त होत असते. तर उपयुक्तता ही वस्तूचं उपयोग मूल्य हे दर्शवित असते. त्याच्यामुळे एखाद्या वस्तूमध्ये उपयोगिता असेल, मात्र त्या वस्तूपासून उपयुक्तता मिळेलच असं त्या ठिकाणी सांगता येत नाही. म्हणून उपयोगिता आणि उपयुक्तता यामध्ये फरक आहे. असं उदाहरण द्यायचं झालं तर असं आपल्याला सांगता येईल
की धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीला सिगारेटपासून त्याला उपयोगिता प्राप्त होईल, मात्र सिगारेट ही त्या व्यक्तीच्या आरोग्यासाठी कसे धोकादायक असते, अनुपयुक्त असते, म्हणून उपयुक्त असेलच असं सांगता येत नाही. म्हणून उपयोगिता आणि उपयुक्तता या दोन्ही संकल्पना कशा आहेत, वेगवेगळ्या आहेत. पाचवं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं, उपयोगिता व आनंद यामध्ये फरक आहे. वस्तूमध्ये जरी उपयोगिता असली तरी त्यापासून उपभोक्त्याला त्या वस्तूच्या सेवनापासून, त्या वस्तूचा उपभोग घेतल्यापासून आनंद होईलच असं त्या ठिकाणी सांगता येत नाही. कारण उपयोगिता व आनंद ह्या दोन्ही बाबी ह्या वेगवेगळ्या आहेत. जसं उदाहरण द्यायचं झालं तर आजारी व्यक्तीला आजार त्याचा दूर होण्यासाठी इंजेक्शन दिलं तर त्याचा आजार दूर होऊ शकतो, मात्र इंजेक्शन दिल्यामुळे त्या व्यक्तीला आनंद होईलच असं त्या ठिकाणी सांगता येत नाही. कारण इंजेक्शन हे त्याला दुःख देणारं किंवा वेदना देणारं असतं, मात्र तेच इंजेक्शन त्याचा आजार दूर करण्यासाठी हे उपयोगी ठरत असतं. म्हणून उपयोगिता व आनंद ह्या दोन बाबी ह्या वेगवेगळ्या आहेत. आपलं सहावं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं, उपयोगिता व समाधान यामध्ये फरक आहे. उपयोगिता व समाधान या जरी परस्पर संबंधित संकल्पना असल्या तरी मात्र याच्यामध्ये फरक आहे. की समाधान म्हणजे व्यक्तीला होणारी सुखाची जाणीव होय, तर उपयोगिता म्हणजे काय, वस्तूमध्ये गरज पूर्ण करण्याची क्षमता होय. म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये उपयोगिता आणि समाधान हे वेगवेगळ्या प्रकारे ठरवलं जाऊ शकतो. कारण उपयोगिता ही उपभोगाची सुरुवात असते, तर समाधान हा उपभोगाचा शेवट असतो. म्हणजे जसं उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीला तहान लागली, त्यामुळे ज्यावेळेस तो पाणी पितो त्यापासून त्या पाण्यामध्ये जी तहान पूर्ण करण्याची क्षमता असते, म्हणून तो पाणी ग्रहण करतो, सेवन करतो, म्हणून त्याच्यामध्ये उपयोगिता असते. म्हणून जसं तो पाणी पीत जाईल तेव्हा त्याची ताण पूर्ण होते, ताण भागली जाते, तेव्हा त्या पाण्यापासून शेवटी त्याला समाधान प्राप्त होतं. म्हणून उपयोगिता ही उपभोगाची सुरुवात आहे, तर समाधान हा उपभोगाचा शेवट मानला जातो. म्हणून उपयोगिता व समाधान यामध्ये फरक आहे. सातवं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं, संख्यात्मक मापन करणे कठीण आहे. कारण उपयोगिता ही एक मानसशास्त्रीय संकल्पना आहे, तशीच ती कशी आहे, अदृश्य व मूर्त स्वरूपाची संकल्पना आहे. कारण ती उपयोगिता ही आपल्याला डोळ्यांना दिसतही नाही आणि तिला स्पर्शही करता येत नाही, मात्र ती आपल्याला काय करता येते, अनुभवता येते, अनुभव घेता येतो. त्यामुळे उपयोगितेचं आकडेवारीमध्ये तिचं मापन करता येत नाही. म्हणून उपयोगिता तिचं मापन करता येत नसल्यामुळे केवळ तिचा फक्त आपल्याला अनुभव घेता येतो. म्हणून उपयोगितेचं जर आपण डॉक्टर मार्शल यांनी आपल्या सिद्धांतामध्ये घट्ट सीमांत उपयोगिता सिद्धांतामध्ये त्यांनी उपयोगितेचं मापन करता येतं असं त्यांनी गृहीतक मांडलेलं आहे, आणि याच गृहीतकाच्या आधारावर त्यांनी तो सिद्धांत मांडलेला आहे. जरी संख्यात्मक मापन तिचं करता येत नसलं तरीही आपल्याला असं गृहीत धरावं लागतं की तिचं मापन आपल्याला करता येतं. मात्र उपयोगिता ही अनुभवता येते, आणि अनुभवता येत असल्यामुळे उपयोगिता ही धनात्मक असू शकते, शून्य असू शकते किंवा ऋणात्मक ही जाणवते. म्हणून हे आपले एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं. पुढचं वैशिष्ट्य म्हणजे उपयोगिता ही बहुपर्यायी आहे. उपयोगितेमुळे आपल्याला एखादी वस्तू एकापेक्षा जास्त व्यक्तीची गरज भागवते, तर तसेच ती वस्तू विविध वापरासाठी आपल्याला तिचा उपयोग करता येतो. जर उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला विजेचा वापर, उपभोक्ता आपल्या विजेच्या माध्यमातून विविध प्रकारची कार्य किंवा आपल्या गरजा त्या ठिकाणी पूर्ण करता येतो. म्हणून उपयोगिता
उपयोगिता हे विजेमध्ये मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे विजेची मागणी उपभोक्त्याकडून मोठ्या प्रमाणावर केली जात असते. म्हणून उपयोगिता ही बहुपर्यायी आहे. विविध कार्यासाठी अनेक व्यक्तीकडून तिचा उपयोग त्या ठिकाणी केला जात असतो. त्याच्या पुढचं गोष्ट आपल्याला सांगता येतं, गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. उपयोगिता ही गरजेच्या तीव्रतेवर ही अवलंबून असते. कारण जशी उपभोक्त्याची एखाद्या वस्तूबद्दलची गरज तीव्र प्रमाणात असेल, मोठ्या प्रमाणात असेल, तेवढे त्या वस्तूपासून, त्या वस्तूच्या उपभोगापासून त्याला अधिकाधिक उपयोगिता त्याला प्राप्त होते. मात्र जसं त्या वस्तू किंवा त्या सेवेचा उपभोग घेत जातो तसतसं त्या वस्तूपासून असलेली उपयोगिता हे हळूहळू कमी होत जाते. त्याची तीव्रता ही कमी होत जाते. म्हणून उपयोगिता ही गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. आणि शेवटचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं की उपयोगिता ही मागणीचा आधार आहे. कारण उपभोक्ता अशा प्रकारच्या वस्तू खरेदी करेल की ज्या वस्तूमध्ये त्या व्यक्तीची गरज पूर्ण होऊ शकेल अशीच वस्तू खरेदी किंवा त्याला मागणी त्याच्यामध्ये केली जात असते. जसं उदाहरण द्यायचं झालं तर आजारी व्यक्तीला डॉक्टरने लिहून दिलेल्या औषधामध्ये उपयोगिता जाणवते. भलेही त्या वस्तूची किंमत जास्त असेल, घेणं त्याच्यामध्ये शक्य नसेल, तरीही आपला आजार दूर होण्यासाठी आणि त्या वस्तूमध्ये, त्या औषधामध्ये उपयोगिता असल्यामुळे तो आजारी व्यक्ती अशा औषधांची मागणी त्या ठिकाणी करत असतो. म्हणून उपयोगिता हा मागणीचा आधार आहे. जोपर्यंत एखाद्या वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण होत नाही किंवा जाणवत नाही, तोपर्यंत उपभोक्त्याकडून त्या वस्तूची मागणी केली जात नाही. तर विद्यार्थी मित्र हो, अशा प्रकारचे हे 10 वैशिष्ट्ये उपयोगितेचे मानले जातात. मात्र परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर याचा विचार केला तर यावर असा दीर्घ स्वरूपाचा असा प्रश्न विचारला जात नाही. यावर थोडक्यात उत्तरे लिहा किंवा टिपा लिहा, यामध्ये या स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो. त्याचं स्वरूप त्याचं म्हणजे सांगता येतं की उपयोगितेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. तर हा प्रश्न परीक्षेमध्ये 4 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. त्यामुळे याचे 10 वैशिष्ट्ये अभ्यासण्याची किंवा त्याचं पाठ करण्याची आवश्यकता नाही. त्याच्यातले तुम्ही 4 ते 5 मुद्दे तुम्ही त्याची तयारी करून जो प्रश्न विचारला असता तुम्ही लिहू शकता. बाकीचा भाग आपण लवकरच तुमच्या पुढे सादर केला जाईल. धन्यवाद.